सामान्य भूतकाल जिसे मराठी में कहते हैं सामान्य भूतकाल यानी कि सिंपल पास्ट टेंस का इस्तेमाल कब किया जाता है। हेलो दोस्तों, मैं श्रुति आपका फिर एक बार स्वागत करती हूँ आपके अपने चैनल पर जिसका नाम है लर्न मराठी इजीली। भूतकाल में पूरी हुई क्रिया के बारे में बताने के लिए सामान्य भूतकाल का इस्तेमाल किया जाता है। तो आइए देखते हैं मराठी में सामान्य भूतकाळ के कुछ उदाहरण। मी शाळेत गेलो. मी शाळेत गेलो. मैं स्कूल गया. I went to school. शाळा मतलब स्कूल. ती बाजारात गेली. ती बाजारात गेली. वो बाजार गई. She went to the market. ती means वो. बाजार को मराठी में भी बाजार ही कहते हैं. आम्ही पुस्तक वाचले. आम्ही पुस्तक वाचले या फिर आम्ही पुस्तक वाचलं. आम्ही पुस्तक वाचलं. हमने किताब पढ़ी. वी रेड अ बुक. पुस्तक मतलब किताब. त्याने पत्र लिहिले. त्याने पत्र लिहिले. उसने पत्र लिखा. ही रोट अ लेटर. त्यांनी सामना जिंकला. त्यांनी सामना जिंकला. उन्होंने मैच जीता. दे वन द मैच. सामना मतलब मैच. मुलांनी आंबे खाल्ले. मुलांनी आंबे खाल्ले. बच्चों ने आम खाए. द चिल्ड्रन एट मैंगोज. आंबे मतलब आम. मी चित्र काढले. मी चित्र काढले या फिर मी चित्र काढलं. मी चित्र काढलं. मैंने चित्र बनाया. I drew a picture. चित्र को मराठी में चित्र कहते हैं. त्र को थोड़ा लंबा खींचते हैं. ती गाणे गायली. ती गाणे गायली या फिर ती गाणं गायली. ती गाणं गायली. उसने गाना गाया. She sang a song. गाना को मराठी में गाणे या फिर गाणं कहते हैं. आम्ही चित्रपट पाहिला. आम्ही चित्रपट पाहिला. हमने फिल्म देखी. We watched a movie. चित्रपट मतलब फिल्म, मूवी. तो घरी आला. तो घरी आला. वो घर आया. He came home. मी अभ्यास केला. मी अभ्यास केला. मैंने पढ़ाई की. I studied. अभ्यास मतलब पढ़ाई. तिने जेवण बनवले. तिने जेवण बनवले या फिर तिने जेवण बनवलं. तिने जेवण बनवलं. उसने खाना बनाया. शी कुक्ड फूड. जेवण मतलब खाना. त्यांनी मंदिरात प्रार्थना केली. त्यांनी मंदिरात प्रार्थना केली. उन्होंने मंदिर में प्रार्थना की. दे प्रेड इन द टेम्पल. आम्ही गावाला गेलो. आम्ही गावाला गेलो. हम गांव गए. वी वेंट टू द विलेज. मराठी में गांव को गाव कहते हैं. त्याने मला मदत केली. त्याने मला मदत केली. उसने मेरी मदद की. ही हेल्प्ड मी. मदद को मराठी में मदत कहते हैं. मी पाणी प्यायलो. मी पाणी प्यायलो. मैंने पानी पिया. I drank water. पानी को मराठी में पाणी कहते हैं. तिने पत्र वाचले. तिने पत्र वाचले या फिर तिने पत्र वाचलं. तिने पत्र वाचलं. उसने पत्र पढ़ा. She read a letter. पत्र को मराठी में पत्र कहते हैं. त्र को थोड़ा लंबा खींचते हैं. त्यांनी गाडी विकत घेतली. त्यांनी गाडी विकत घेतली. उन्होंने गाडी खरीदी. They bought a car. मुलांनी गाणे म्हटले. मुलांनी गाणे म्हटले या फिर मुलांनी गाणं म्हटलं. मुलांनी गाणं म्हटलं. बच्चों ने गाना गाया. The children sang a song. बच्चे मतलब मुलं.
तो लवकर उठला. तो लवकर उठला. वो जल्दी उठा. ही woke up early. लवकर मतलब जल्दी. मी मित्राला भेटलो. मी मित्राला भेटलो. मैं दोस्त से मिला. I met my friend. मित्र का मतलब दोस्त. वैसे हिंदी में भी मित्र कहते हैं, लेकिन मराठी में मित्र के त्र को थोड़ा लंबा खींचते हैं. ती शाळेत उशिरा पोहोचली. ती शाळेत उशिरा पोहोचली. वो स्कूल देर से पहुंची. शी रीच्ड स्कूल लेट. उशिरा मतलब देर से. आम्ही झाडे लावली. आम्ही झाडे लावली. हमने पेड़ लगाए. वी प्लांटेड ट्रीज. झाडे मतलब पेड़ अर्थात बहुवचन. त्याने दार बंद केले. त्याने दार बंद केले. या फिर त्याने दार बंद केलं. त्याने दार बंद केलं. उसने दरवाजा बंद किया. ही क्लोज्ड द डोर. दार मतलब दरवाजा. त्यांनी प्रश्न विचारला. त्यांनी प्रश्न विचारला. उन्होंने प्रश्न पूछा. दे आस्क्ड अ क्वेश्चन. मी दूध आणले. मी दूध आणले. या फिर मी दूध आणलं. मी दूध आणलं. मैं दूध लाया. मैं दूध लाया. I brought milk. तिने नवीन कपडे घातले. तिने नवीन कपडे घातले. उसने नए कपडे पहने. She wore new clothes. नवीन मतलब नए. आम्ही धडा शिकलो. आम्ही धडा शिकलो. हमने पाठ सीखा. We learned the lesson. धडा मतलब पाठ. त्याने चूक मान्य केली. त्याने चूक मान्य केली. उसने गलती मानी. He accepted the mistake. चूक मतलब गलती. मुलांनी गृहपाठ केला. मुलांनी गृहपाठ केला. बच्चों ने होमवर्क किया. The children did their homework. गृहपाठ मतलब होमवर्क. तो ये थे सिंपल पास्ट टेंस यानी सामान्य भूतकाल, जिसे मराठी में कहते हैं सामान्य भूतकाल, इसके 30 उदाहरण. अगर आपको ऐसे ही मराठी सीखनी है तो लर्न मराठी इजीली को सब्सक्राइब करके बेल आइकन ज़रूर दबाइए. ये आपके लिए तो बिल्कुल फ्री है, लेकिन इससे मेरी बहुत मदद होगी. मैं इंस्टाग्राम, व्हाट्सएप चैनल, टेलीग्राम और फेसबुक पर भी एक्टिव हूँ. चारों जगह पर चैनल का नाम है लर्न मराठी इजीली. तो मिलते हैं अगले वीडियो में और सोशल मीडिया पर. तब तक के लिए टेक केयर. बाय बाय.